नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. श्रावणात आढळलेल्या 2 अजगरांना धुळ्यातील सर्पमित्रांनी दिले जीवदान. धुळ्यात प्रथमच माता माधवी पीजीओ सेमिनार 2024 चे आयोजन. पत्र परिषदेत माहिती. धुळ्यात आयोजित रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न. नाशिकच्या अतिप्राचीन पांडव लेणीच्या भेटीला पर्यटकांची होते गर्दी. दोंडाईचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. माजी नगराध्यक्ष नबुदादा पिंजाळींच्या हस्ते ध्वजारोहण. धुळे देवपुरातील विटाभट्टी परिसरात रस्ता कामाचा शुभारंभाप्रसंगी महिलांची मोठी गर्दी. टॉप 10 न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त वसई विरार शहरात पुरस्कार वितरण. न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर पडताच महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण. आणि नंदुरबार येथील श्री शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे भारत मातेचे पूजन करून करण्यात आले ध्वजारोहण. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सुरू असलेल्या श्रावण महिन्यात सर्पमित्रांनी 2 भल्या मोठ्या अजगरांना जीवदान दिले. ही उत्कृष्ट कामगिरी धुळे शहरालगत असलेल्या मोराणी शिवारातील रहिवासी विजय पाटील यांच्या शेतात करण्यात आली. या उत्तम कामगिरीमुळे सर्व सर्पमित्रांचं कौतुक केलं जात आहे. दिनांक 5/8/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास धुळे शहरालगत असलेल्या मोराणी शिवारातील रहिवासी विजय पाटील यांना आपल्या शेतात वावरात असताना एक भला मोठा सर्प वेटुळा करून बसलेला अवस्थेत आढळून आला आणि त्याने वेळेचा अपव्यय न करता सर्पमित्रांना फोन केला. अवघ्या 10 मिनिटात सर्पमित्र वेदांत पहाळकर, दुर्गेश जाधव, हर्षल फुलपगारे व सहाय्यक सर्पमित्र संदीप कोळी, विशाल कांबळे, मुकेश शिंपी, विकास पवार हे घटनास्थळी पोहोचलेत व शोध मोहिमेनंतर सदर सर्प भारतीय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा असल्याचं सर्पमित्रांना दिसून आलं. सर्पाला कुठल्याही प्रकारची इजा न पोचवता सुखरूपरित्या रेस्क्यू करण्यात आले. वन विभागाच्या सहाय्याने सदर सर्पाच्या नैसर्गिक आदिवासाचा विचार करत त्याला संजोरी कुरणात निसर्गमुक्त करण्यात आले. दिनांक 12/8/2024 रोजी दुपारी 3:45 सुमारास धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्यालगतच्या पाण्याच्या टाकीत एक भला मोठा सर्प पडलेला दिसून आला आणि त्या स्थळावर उपस्थित राकेश भोसले यांनी त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधला. 10-15 मिनिटात सर्पमित्र दुर्गेश जाधव, हर्षल फुलपगारे, संदीप कोळी, वेदांत पहाळकर, विशाल कांबळे हे घटनास्थळी पोहोचलेत. तपासणी केल्यानंतर तब्बल 8 फुटाचा भारतीय अजगर सर्प फारच प्रतिकूल परिस्थितीत दिसून आला. अवघ्या 30 मिनिटांच्या प्रयत्नानंतर सर्पाला सुखरूपरित्या वाचवण्यात सर्पमित्रांना यश मिळालं आहे. कुठलाही सर्प व वन्यजीव अडचणीत आढळल्यास त्याला इजा न पोचवता जवळील प्राणीमित्रांना किंवा वन विभागाला संपर्क साधावा, अशी माहिती सर्पमित्र वेदांत पहाळकर, सर्पमित्र दुर्गेश जाधव यांनी दिली. नमस्कार मित्रांनो, आम्ही गेल्या काही वर्षापासून धुळे जिल्हा येथे वन्यजीव रक्षणाचे कार्य करतो. तसेच गेल्या आठवड्यात आम्हाला 2 इंडियन रॉक पायथन म्हणजेच भारतीय अजगर प्रजातीच्या सर्पांचे रेस्क्यू झाले आहेत.
त्यातील जो पहिला पायथन आम्ही रेस्क्यू केला तो आम्हाला धुळे शहरालगत मोराणे गावात जवळ उपस्थित एका शेतामध्ये झाला होता आणि हा दुसरा रॉक पायथन आम्ही रेस्क्यू केला आहे नकाने तलाव परिसरातील प्रियदर्शनी जिमखाना येथे। तर मित्रांनो, आम्ही दोघी अजगर एकदम सुखरूपरित्या रेस्क्यू केले आहेत आणि एकाला रिलीज देखील केला। आता हा जो आहे याला पण आम्ही रिलीज करणार आहोत वन विभागाच्या सहाय्यानेच। व ह्या सर्पाला इंडियन रॉक पायथन असे म्हणतात, म्हणजेच भारतीय अजगर। आणि याची ओळख म्हणजे याच्या डोक्यावरील त्रिकोणी आकाराची खून व याच्या पूर्ण शरीरावरील जाळीदार नक्षी अशी आपल्याला दिसून येते। बऱ्याचदा एक घोणस प्रजातीचा सर्प असतो तो सुद्धा याच्यासारखाच दिसून येतो, पण तो अतिविषारी आहे। हा सर्प पूर्णपणे बिनविषारी आहे, पण याच्याबद्दल खूप सारे अंधविश्वास देखील पसरलेले आहेत व या सर्पाची तस्करी सुद्धा करतात। त्यामुळे या सर्पाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे। असा कुठलाही सर्प दिसल्यास त्याला मारू नये व वन्यजीव रक्षकांना कॉल करा। महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन एम अग्रवाल समाज धुळे यांच्या वतीने तसेच अग्रवाल युथ क्लबच्या सौजन्याने दिनांक 18 ऑगस्ट रोजी धुळे शहरात प्रथमच छत्रपती महाराज अग्रसेन हॉल पांझरा नदी किनारी धुळे या ठिकाणी माता माधवी फिजिओ सेमिनार 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्र परिषदेत दिली। या फिजिओ सेमिनारमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे। डॉक्टर सुरभी धनवाला यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी देशाचे महामहिम राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या माननीय श्री रामनाथजी कोविंद आणि माजी राष्ट्रपती माननीय श्रीमती प्रतिभाजी पाटील यांच्यावर उपचार केले आहेत। धुळे जिल्हा अग्रवाल समाज आणि अग्रवाल युथ क्लब धुलिया नेहमीच समाज कार्यात अग्रेसर राहून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहे। महाराष्ट्र राज्य अग्रवाल युवा संमेलन यांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्यातही अग्रवाल समाजातील तरुण मंडळी प्रामुख्याने कार्यरत आहेत। याच सेवा कार्याला अधिक व्यापक आणि प्रभावी बनवण्यासाठी धुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, आरोग्याच्या बाबतीत सजग राहणाऱ्या सर्वांसाठी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध व्याधींशी सामना करणाऱ्या गरजू रुग्णांसाठी धुळे शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि नॅचरोपॅथिस्ट डॉक्टर सुरभी धनवाला यांचे बहुमोल असे मार्गदर्शन निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देत आहेत। यासाठीच माता माधवी फिजिओ सेमिनार 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती महाराज अग्रसेन हॉल नदी किनारी धुळे येथे होणाऱ्या सेमिनारला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। और ये पूरा निःशुल्क है, सेमिनार सभी के लिए निःशुल्क है और अग्रवाल युथ क्लब हमेशा से निःशुल्क कैंसर कैंप रह दो, डिस्ट्रीब्यूशन रह दो, ये सब निःशुल्क ही करता है। मेरा सभी से, पत्रकार बांधवों से, आप ही हमारी ताकत है और आपसे निवेदन है कि जितने आपके थ्रू न्यूज अच्छी जाएगी उतने ही लोग बढ़ चढ़ कर आएंगे। सेमिनार हमारे घर के लिए नहीं, सकल दुनिया के लिए है। आप सभी से रिक्वेस्ट है कि ज्यादा से ज्यादा लोगों को बुलाने का आग्रह करें। जय हिंद, जय महाराष्ट्र। मानवी आहारात रानभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून या रानभाज्या पावसाळ्यातील दिवसातच येत असून त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी रानभाजी महोत्सव उद्घाटनाप्रसंगी केलं। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे, प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र धुळे व स्वामी समर्थ सेवा केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले।
यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, प्रकल्प संचालक आत्मा नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक दिनेश नांद्रे, डॉक्टर पंकज पाटील, उपप्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, संजय पवार, शीतल तवर, योगेश सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते। अशी परिस्थिती आज आपण बघतो। मुलांना पण आपण बघितलं तर त्यांना काय काय लागतं याची आपल्याला कल्पना आहे। ते नूडल काय काय ते खात असतात आणि नंतर खरं शरीराला उपयोगी आहेत, जसे व्हिटॅमिन देत असतात, अशा भाज्यापासून पडता असं धान्यापासून आपण दूर चाललेलं आहे। किती मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाईडचा वापर होतोय, किती मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर होतोय आणि आपण काय काय खातोय याची आपल्याला कल्पना नाही आहे। आपल्याला भाज्या खूप सुंदर दिसतात, खूप कलरफुल दिसतात, म्हणजे कॅप्सिकम मिरची सुद्धा एकदम लाल, पिवळी, हिरवी, काय काय असं वाटतं की काय करावं काय नाही बघितल्यावर इतके कलरफुल आहे, पण त्याच्या मागे सगळे केमिकल्सच आहेत। आता टरबूज गोड करायचं त्याला इंजेक्शन दिलं जातं, डांगर गोड झालं पाहिजे त्याला इंजेक्शन दिलं जातं, भोपळा मोठा झाला पाहिजे त्याला इंजेक्शन दिलं जातं, गिलके दोडके हिरवे चांगले दिसले पाहिजे, जास्त आले पाहिजे झाडाला त्याचं इंजेक्शन देतात। म्हणजे आपल्याला जसं सलाईन इंजेक्शन देतात तसं आता फळ झाडं आहेत, फुल झाडं आहेत, भाज्या आहेत, त्यांना सुद्धा इंजेक्शन दिलं जातात आणि त्यामुळे आपण तेच खातो आहोत। बरं, म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे की आता सगळे मोठे मोठे हॉस्पिटल होऊन सुद्धा आता कमी पडायला लागले आहेत। याचं कारण काय आहे तर त्याचं कारण हेच आहे की आपण जे खायला नको ते खातोय, त्याचा वापर करायला नको त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे, आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे, शासनाची भूमिका आहे, कमीत कमी रासायनिक खत वापरलं गेलं पाहिजे, कमीत कमी पेस्टिसाईड वापरले गेले पाहिजे, उत्पन्न जास्त यावं म्हणून मिरचीच्या झाडावर आम्ही एवढ्या औषधं मारतो। आता मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या वडील पण वसंतपूर डबल देशी आहे, माझी वडील पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये, त्यामुळे आम्ही शेतकरी झाडात पण आजकाल जे चाललेलं आहे त्याचा नेहमी आग्रह व्हायचा खत युरिया टाकणार नाही, मी फक्त शेणखत टाकेल। मी उलट त्याला नाव ठेवतो त्यावेळेला की बाजूचा शेतकरी एवढा युरिया टाकतोय, एवढं पोटॅश टाकतोय, एवढं 26 एकोणीस टाकतो, आपण काय नाही टाकत ते तुला समजणार नाही। पण मला घरीवाद व्हायचा माझा त्याचं काही कालांतराने त्याची केळीची रास त्याचं 20ची काढून आपण परत 16वरच काय टाकतो, खत टाकतो एवढं थॅलेचं साईड काही टाकायचं नाही, आपण मी टाकणार नाही, मी टाकून येणार नाही असं त्याचा आग्रह असायचा। ते मला आता नंतर समजलं की त्याचा आग्रह का होता। नाशिक शहरातील नाशिक मुंबई महामार्गावरील उंच टेकडीवर असलेल्या अतिप्राचीन व ऐतिहासिक पांडव लेणी पाहायला सध्या श्रावणाचं औचित्य साधत बरेच पर्यटक भेट देत आहेत। ऐतिहासिक ठेवीचा वसा या लेण्यांमधून पाहायला मिळत असल्याने पर्यटक समाधान व्यक्त करतायत। महाराष्ट्र हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा साक्षीदार आहे। संपूर्ण देशात असणाऱ्या एकूण 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेणी महाराष्ट्रात आहेत। त्यात त्या पांडव लेणी किंवा त्रिरेशमी बौद्ध लेण्यांचा देखील समावेश होतो। नाशिकमधील पांडव लेणी हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षित लेण्यांपैकी एक आहे। पांडव लेणी ही खडक कापून बनवलेली लेणी आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या लेणीला भेट देण्यासाठी येत असतात। नाशिक शहरापासून ही लेणी केवळ 8 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक मुंबई महामार्गावरील मोठ्या टेकडीवर असलेल्या या लेण्या महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करीत असतात। पांडव लेणी ही खूपच प्राचीन आहे। या लेणीत असलेल्या पाली भाषेतील शिलालेखावरून ही लेणी तब्बल 2000 वर्षांपूर्वीची आहे असे समजते। पांडव लेणीत एकूण 24 गुहा असलेले संकुल आहे। प्राचीन काळात पांडव लेणीला त्रिरेशमी या नावाने संबोधले जाते आणि पांडव लेणीमधून ऐतिहासिक मादिनी समजते। प्रतिनिधी साधना काळोखे। पांडव लेणी अगदी म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशी लेणी आहे। बघा पावसाळ्यात पाणी नैसर्गिकरित्या याच्यामध्ये इकडे नाशिकमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर असणारी पांडव लेणी सुप्रसिद्ध पांडव लेणी नाशिकमधली आणि त्याच्यामध्ये पाणी फक्त इथे बघा पाणी कंटिन्यू जमा झालेलं झरा टाईपचं पाणी जशी कोरलेली आपण बघतो
आणि जसं गौतम बुद्ध आणि ते पुरातन ज्या मूर्ती कोरलेल्या पांडवलेल्या अशा दोंडाईचा शहरातील हज्जन फातेमा हाजी हबीब उर्दू प्राथमिक शाळेत काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नबू बशीद पिंजारी तथा नबूदादा पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन काल देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दोंडाईचा शहरातील हज्जन फातेमा हाजी हबीब उर्दू प्राथमिक शाळेतही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नबूदादा पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगास मानवंदना देण्यात आली होती। यावेळी स्वातंत्र्य दिनाचं महत्त्वही पटवून देण्यात आलं होतं। या प्रसंगी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते। धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मधील रस्ता कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे व शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रभागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवपूर विटाभट्टी परिसरात गेल्या बऱ्याच वर्षापासून रस्ते, गटार, लाईट, नळांना पाणी सुरळीत न येणे अशा बऱ्याच समस्या होत्या। त्याबाबत सदर परिसरातील नागरिकांनी समस्यांबाबतीत चर्चा केली होती। त्यामुळे देवपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ चौधरी यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोजभाऊ मोरे व शिवसेना महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्हे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। आपल्या प्रभाग क्रमांक 3 परिसरातील नवीन रस्ते, लाईट व पाण्याची पाईपलाईनसाठी मनोजभाऊ मोरे यांनी 1 कोटी रुपये मंजूर करून दिले व त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची जांता राजा चौक ते गणेश मित्र मंडळ ते साईबाबा मंदिरपर्यंत नवीन पाईपलाईन टाकून दिली व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला। त्याचप्रमाणे सदर परिसरात मनोजभाऊंच्या हस्ते नवीन रस्ते काँक्रिटीकरणास आज भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली आहे। आज या वीटभट्टी परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, अल्पसंख्याक मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांनी दिलेल्या निधीतून जवळपास वीटभट्टी परिसरामध्ये रस्ते आणि लाईटांच्या 1 कोटी रुपयाच्या कामाचा आज शुभारंभ झालेला आहे। अनेक वर्ष या भागाने अनेक लोकांना प्रतिनिधित्व दिलं, परंतु या भागाचा मतपेटीच्या व्यतिरिक्त इतर पुढाऱ्यांनी राजकीय विचार केला नाही आणि सोयी सुविधा पुरवण्यामध्ये कायम या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। त्यामुळे या परिसरातील माता भगिनी आजपर्यंत विकासापासून वंचित राहिल्या होत्या, परंतु शिवसेना ही सर्वसामान्यांची शिवसेना आहे। त्याच्यामुळे या गोरगरीब लोकांच्या कामगारांच्या वस्तीमध्ये येऊन आज हा दुर्गादेवी माता ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं उद्घाटन, रस्त्याचं भूमिपूजन या सर्व माता भगिनींच्या माध्यमातून होत आहे। येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबासाठी अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत। त्याच्यातील एक प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातून देखील या परिसरातील शेकडो महिलांना, हजारो महिलांना तो लाभ मिळवून देण्यासाठी आमचे येथील कार्यकर्ते गणेश भाऊ चौधरी आणि इतर सर्व शिवसैनिक इथे प्रयत्नशील आहेत। त्यांचे फॉर्म भरून घेत आहेत। काही अडचणी येत असतील तर त्या देखील त्यांचा सोडवण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या शेकडो भगिनींना मुख्यमंत्र्यांचा सन्मान निधी जो आपण म्हणतो रक्षाबंधनचं जे भेट आहे, ती भेट या 17 तारखेला तुमच्या अकाउंटवर पडणार आहे। त्याचा जे सत्कार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत जरी आज जाता येत नसेल तरी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आम्हाला राखी बांधून त्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी असल्याचं आज सिद्ध झालं आणि आज आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आमच्याच बहिणी आहेत असं म्हणून या भागासाठी जे काही विकास कामं असतील, जे काही आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जे काही सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी असतील त्याच्यासाठी गणेश भाऊच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही इथे कटिबद्ध आहोत आणि जेव्हा तुम्हाला अडचणी येतील त्यावेळेस आम्ही शिवसैनिक येथे उपस्थित राहून शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट करू। फक्त तुम्हाला एवढीच विनंती करेल, अनेक वर्ष आपल्या भागाकडे दुर्लक्ष केलं तरी पुन्हा निवडणुकांच्या काळामध्ये कोणाच्याही पाठीमागे धावू नका, कोणी काही लालच दिल त्याच्या मागे लागू नका। सुखादुखात जो आपल्या पाठीशी येऊन उभा राहतो त्याच्या पाठीशी आपले आशीर्वाद कायम ठेवा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवी सांगा 20 वर्षापासून 20 वर्षापासून आम्ही पाण्यासाठी एवढा राट पाट करायचे आणि बसून राहू, तरी बी आम्हाला कोणी पाणी पाजायला इथं कोणी मारलं नाही। हो आमच्या याला
ते बिचारा तो गणेश भाऊ होता म्हणे सण रात्र पाठ नावना करता एवढा धावपळ करत तेव्हा लाईट न रोड न आणि ते पाणी न पाईप टाका त्या भाऊ त्यासाठी आमच्या आधी रात्री बी जर बरा होतो आधी रात्री आम्ही हजर आहे. गणेश भाऊने मनोज भाऊने त्यासने घोषित करी आणि त्यासने आम्ही सगळं बायासले आम्ही काय कर मंजूर करी आणा म्हातारा माणसासनं बी मंजूर करी आणा त्यांनाकडूनच आणले. इथला भेटी राहणार नाही तर कोणीच येत नाही आमनाकडे कोणीच काही ऐक करत नाही. पासून आम्हाला पाण्याचा लय त्रास होता. रात्रभर बसून राहायचो आम्ही. आमच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. भरपूर नगरसेवक आले आम्ही त्यांच्याकडे गेलो पण आमचं कोणीच ऐकलं नाही. पण गणेश भाऊनी बिचाऱ्यांनी पाईपलाईन नळाचं आणि लाईटचं पण आमच्याकडे तार लई खाली होती लई धोका होता पण गणेश भाऊ बिचाऱ्यांनी केलं. रस्ता बी केला रोड परिसरात कोणते विकास कामे झालेले नव्हते परंतु इथल्या लोकांनी त्यांच्या अडीअडचणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आम्ही सर्व अडीअडचणी मनोज भाऊ संजय भाऊ यांच्यापर्यंत पोहोचवल्या व मनोज भाऊच्या माध्यमातून आज विटाभट्टी परिसरासाठी 1 कोटी रुपये विकास कामं रस्ते गट आणि लाईटांसाठी मंजूर करून देण्यात आलेले. त्याचे प्राथमिक स्वरूपात पहिलं रस्त्याचं उद्घाटन या दुर्गादेवी मंदिर ते साईबाबा मंदिरपर्यंत आज मनोज भाऊच्या माध्यमातून होत आहे आणि पाण्याची पाईपलाईनचे काम या इथं पूर्ण झालेले आहे. पिण्याच्या पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न इथं सुटलेला आहे. तरी भविष्यात आम्ही भाऊंकडनं अशीच अपेक्षा करतो की तुम्ही वेळोवेळी आमच्या विटाभट्टी परिसरातील लोकांकडे लक्ष देऊन इथे विकास कामांना आम्हाला जे करता येईल ती मदत करावी. भविष्यात आम्ही सर्व एक ताकदीने आमदारकीसाठी मनोज भाऊ यांच्या पाठीशी आहे हीच विनंती. धन्यवाद. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर व टॉप 10 न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वसई विरार शहरातील मनवेलवाडा सागर बँक्वेट हॉल येथे आयोजित कार्यक्रमात समाजसेवक व आजी माजी नगरसेवक व पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान सोहळा आणि पुरस्कार वितरणासाठी जिल्ह्यातील व शहरातील समाजसेवक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे अग्रिसेनेचे उपाध्यक्ष कैलास काका पाटील, उबाठाचे विभाग प्रमुख अजय पिंगळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, पालिकेचे माजी उपमहापौर रुपेश जाधव अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक दीपक कोटेकर यांचे मान्यवरांनी आभार व्यक्त केले. प्रतिनिधी योगेश साबळे. टॉप 10 सगळेच पत्रकार आहेत, सगळेच यूट्यूबवाले आहेत. पत्रकार म्हटलं तर तो चौथा स्तंभ आहे. आज चौथ्या स्तंभाचं काम आपण करत असताना कशा प्रकारे काम केलं पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे. बरेच चॅनल आहेत, बरेच चॅनल नवीन नवीन पोरं येतात आहेत, बरेच चॅनल येतात आहेत. पत्रकारांना पत्रकारांच्या असोसिएशननी एक अंकुश असा ठेवला पाहिजे की त्यांनी न्यूट्रल बोललं पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीबद्दल मी जर चुकीचं बोलत असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे ते बोललं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी. आज माझ्याबरोबर सगळेच पत्रकार आहेत, सगळेच यूट्यूब चॅनल सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारे लिहितात, परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या कॉमन माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार करतात आणि ते चांगल्या प्रकारे आज मला असं वाटतं की टॉप 10 करते आहे. माझे मित्र म्हणाले की कैलास पाटीलने यांच्या पक्षासाठी टॉप 10 ठेवलेला आहे. ज्या दिवशी दीक्षित असेल किंवा हे सगळे जास्त परिचयाचे ते दीक्षित माझ्याबरोबर पहिल्यापासून होता, त्याला पण मी पहिल्यांदा सांगितलं माझं जर काम चुकीचं असेल ना बिनधास्त प्रकारे लिही माझ्याबद्दल. आणि तेच दीपकला पण सांगितलंय, पत्रकारांनी जर चुकीचं काम आम्ही करत असेल तर ती पण ताकद ठेवली पाहिजे की कोणी असेल, मग तो आमदार असेल, खासदार असेल, कोणी असेल, कारण प्रत्येकाचं उद्दिष्ट ह्या मंचावरच्या प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट आहे. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे काल 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे मानद सचिव संतोष शेठ अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
ध्वजारोहण एज्युकेशन सोसायटी संस्थेचे महानद सचिव माननीय संतोष शेटजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी किसनराव सोनूजी करणकाळ, न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक VN हलकारे, ओंकारमल सेवालाल अग्रवाल विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, उपमुख्याध्यापिका JJ जोशी, पर्यवेक्षक SD कुलकर्णी व SV भामरे व्यासपीठावर उपस्थित होते। स्वातंत्र्य दिन समारोहाची सुरुवात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून केली। त्यानंतर प्रमुख पाहुणे संतोष शेट अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर शाळेच्या गीतमंच विभागामार्फत देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी दिनेश रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलीत। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनावर देशभक्तीचे संस्कार व्हावेत या उद्देशाने शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये विज्ञान मेळावा, देशभक्तीपर गीत, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादीचा समावेश होता। या स्पर्धेत यशस्वी झालेल्या तसेच NCC कॅम्पमधील व विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला। विद्यालयामध्ये यानंतर भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय हे 3 कौमी नारे देऊन सभा विसर्जित करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCCचे ऑफिसर ST पाटील यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे राखी पौर्णिमेच्या पूर्वीच बँक खात्यात जमा झाल्याने आज धुळे शहरातील पोस्ट कार्यालयाबाहेर महिला भगिनींनी अर्थात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी एकच जल्लोष करून आपला आनंद उत्सव साजरा केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी 2 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि या योजनेचे फॉर्म महिलांनी भरलेत। तर रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर सरकारने जुलै व ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये बँक खात्यात टाकल्याने महिलांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। धुळ्यातही भाजपा महिला पदाधिकाऱ्यांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात आला आणि सरकारचे आभार मानलेत। आज आम्ही या ठिकाणी पोस्टात आलेलो आहोत। आपण सर्वांनी पाहिलं असेल की 2 जुलैला माननीय महायुतीचे जे सरकार आहे या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी महत्त्वाची योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींसाठी आणली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। आणि या योजनेचा शुभारंभ 2 जुलैला झाला। तेव्हापासून महिलांनी आपले फॉर्म हे भरून घेतलेले होते आणि त्यात परवापासून महिलांच्या अकाउंटवर 3000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे महिन्याचे मिळून जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 हे आपल्या महिलांच्या अकाउंटवर पडलेले आहेत। कालपर्यंत 33 लाख महाराष्ट्रातील 33 लाख महिलांच्या अकाउंटवर पैसे हे टाकण्यात आलेले होते आणि पुढील काळात 1 कोटी महिलांच्या अकाउंटवर त्यांचे जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहेत। त्यासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे अपडेट झालेले आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी आलेलो KYCचे काम चालू आहे। तर महिलांच्या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ते त्यांची प्रोसिजरमध्ये आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की 31 ऑगस्टपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घ्यायचे। ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आपलं KYC असेल बँकेत जाऊन त्या ठिकाणी KYCचं देखील काम करून घ्यायचं आहे। काहींच्या याच्यात त्रुटी आहेत, काहींचे फॉर्म हे पूर्ण भरलेले नाही, तर अशा देखील महिलांनी आपल्या फॉर्मच्या त्रुटी ज्या काही असतील, जे कागदपत्र लागणार आहेत ते देखील ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचं आहे। आपण बघणार आहोत की आता पुढील काळात म्हणजे 19 तारखेला रक्षाबंधन सारखा महत्त्वाचा सण हा मानला जात आहे आणि महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने आमच्या या महायुती सरकारने 3000 महिलांना भेट देऊन 3000 अकाउंटवर टाकून त्यांना रक्षाबंधनची भेट दिलेली आहे। या ठिकाणी महायुती सरकारने भेट देत असताना ती महिला कुठल्या जातीची आहे का, कुठल्या धर्माची आहे का याचा देखील विचार केलेला आपल्याला दिसत आहे। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणून सर्व महिला भगिनींचं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचं खूप खूप कौतुक करतो। नंदुरबार शहरातील बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत माता पूजन करण्यात आले। यावेळी पोलीस दलात निवड झालेल्या भाग्यश्री अशोक गवळी यादबोले या विद्यार्थिनीच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले।
याप्रसंगी शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाची माहिती दिली। यावेळी सर्वप्रथम उद्योजक सूरजमल तोष्णीवाल यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर नंदुरबार वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी यांच्या हस्ते हुतात्मा शिरीष कुमार प्रतिमेचे पूजन करण्यात आले। भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात सर्वस्व अर्पण करणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून लावण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। याच कार्यक्रमात काही प्रातिनिधिक सत्कार करण्यात आले। त्यात नंदुरबार नगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग गवळी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल भाग्यश्री गवळी आणि आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या पवन गवळी यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला भगिनी, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक GS गवळी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल गवळी, विशाल हिरणवाळे आदींनी परिश्रम घेतले। स्वातंत्र्य दिनानिमित्त बालवीर चौकात भारत माता की जय, वंदे मातरम, नंदुरबार के शहीद अमर रहे आणि देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता। सुनील गवळी सहसंपादक। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। श्रावणात आढळलेल्या 2 अजगरांना धुळ्यातील सर्पमित्रांनी दिले जीवदान। धुळ्यात प्रथमच माता माधवी PGO सेमिनार 2024 चे आयोजन, पत्र परिषदेत माहिती। धुळ्यात आयोजित रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न। नाशिकच्या अतिप्राचीन पांडव लेणीच्या भेटीला पर्यटकांची होते गर्दी। दोंडाईचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, माजी नगराध्यक्ष नबुदादा पिंजाळींच्या हस्ते ध्वजारोहण। धुळे देवपुरातील विटाभट्टी परिसरात रस्ता कामाचा शुभारंभाप्रसंगी महिलांची मोठी गर्दी। टॉप 10 न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त वसई विरार शहरात पुरस्कार वितरण। न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर पडताच महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण। आणि नंदुरबार येथील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे भारत मातेचे पूजन करून करण्यात आले ध्वजारोहण। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।